My dear students, today we are going to learn adverb chapter. Adverb means क्रिया विशेषण. तर आज आपण adverb हे चॅप्टर अभ्यासणार आहोत, शिकणार आहोत. adverb म्हणजे काय ते आज बघणार आहोत. In this chapter, 4 topics we will learn. First is understanding the adverb, its definition. Second is knowing about kinds of adverb. Third is learning how to position adverbs. And fourth is knowing about degree comparison of adverbs. चला तर मग बघूया फर्स्ट टॉपिक, अंडरस्टँडिंग द adverb and its definition. What is definition of adverbs? The adverb are the words which modify the meaning of verb and adjectives and even the adverb itself. They tell us more about actions. These are the words that tell the time, place, of manner of an action. म्हणजे ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, ज्याचे शब्द जे मॉडिफाय करतात, अर्थ बदलतात क्रियापदाचे, विशेषणाचे, इवन द ॲडवर्ब इटसेल्फ आणि दुसऱ्या क्रियाविशेषणाचे. दे टेल अस मोर अबाउट ॲक्शन आणि ते या क्रियापद, क्रियाविशेषण व विशेषणाविषयी अधिक माहिती सांगतात. दीज आर वर्ड्स हाऊ, ऑफन, हाऊ मच, वेन, वेअर असे यांच्याविषयी अधिक माहिती सांगत असतात. कुठे, कसे, केव्हा, कुठं कृती घडली, कोणत्या ठिकाणी गेली, किती वेळा घडली, याच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगत असतात. फॉर एक्झाम्पल, थोडक्यात सांगायचे म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण असे म्हणतो, ॲडवर्ब असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, द टायगर रन स्विफ्टली. द टायगर रन स्विफ्टली. तर वाघ कसा धावतो? स्विफ्टली, जलद धावतो. द गेस्ट अराइव्ह टू अर्ली. पाहुणे लवकर आले. पाहुणे लवकर आले. तर लवकर आले, किती लवकर आले? तर टू अर्ली. द हॉर्स वॉज व्हेरी टायर्ड. द हॉर्स वॉज व्हेरी टायर्ड. घोडा फार थकला होता. घोडा फार थकला होता. तर घोडा किती थकला होता? व्हेरी टायर्ड, फार थकला होता. तर स्विफ्टली, टू, व्हेरी, दीज आर ॲडवर्ब्स. नाऊ लेट अस सी काइंड्स ऑफ ॲडवर्ब्स. आता आपण बघणार आहोत ॲडवर्बचे प्रकार. किती प्रकारचे ॲडवर्ब्स आहेत? ॲडवर्ब कॅन बी डिवाइडेड इंटू द फॉलोइंग टाइप्स. दीज आर ॲडवर्ब्स ऑफ मॅनर्स, ॲडवर्ब्स ऑफ प्लेस, ॲडवर्ब्स ऑफ टाइम, ॲडवर्ब्स ऑफ डिग्री अँड ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. दीज आर टाइप्स ऑफ ॲडवर्ब्स. फर्स्ट इज adverbs of manners. These adverbs tell us the manners or way in which something happen. They answer the questions how. How म्हणजे कसा, कसे. For example, the tortoise moves slowly. तर कासव हा कसा हालचाल करतो, कशी हालचाल करतो? तो स्लोली, हळू. तर स्लोली हे काय आहे? ॲडवर्ब ऑफ मॅनर आहे. ही इज नॉट लुकिंग वेल. तो चांगला दिसत नाही. तो कसा दिसत नाही? कसा, हाऊ? तो वेल, तो चांगला दिसत नाही. तो वेल इज ॲडवर्ब, द ॲडवर्ब ऑफ मॅनर. सेकंड इज ॲडवर्ब ऑफ प्लेस. दीज वर्ड टेल अस द प्लेस वेअर समथिंग हॅपन. वेअर समथिंग हॅपन म्हणजे कुठे, कोणत्या ठिकाणी कृती घडलेली आहे ते आपल्याला या ॲडवर्बमधून समजत असते. ॲडवर्ब ऑफ प्लेस. फॉर एक्झाम्पल, आय हर्ड सम नॉईज आउटसाईड. आय हर्ड सम नॉईज आउटसाईड. मी आवाज ऐकला. कुठे ऐकला? आउटसाईड, बाहेर. काही आवाज ऐकायला आला तर कुठं आला? बाहेर, बाहेरच्या साईडला. सेकंड इज यू कॅन बाय एनिथिंग हेअर. तुम्ही इथं काही खरेदी करू शकता. कुठं? इथे, हेअर. ओके. दीज ॲडवर्ब्स ऑफ प्लेस. थर्ड इज ॲडवर्ब ऑफ टाईम.
These adverbs tell us about the time when something happens. When म्हणजे कुठे घडले आहे, कुठे घडले आहे, when केव्हा घडले आहे, कधी घडलेलं आहे हे आपल्याला या ॲडवर्ब ऑफ टाईममधून समजत असतं. फॉर एक्झाम्पल, ही विजिट टेम्पल डेली. कधी तो विजिट करतो, तो येतो टेम्पल मंदिरात. कधी येतो? डेली, रोज येतो. कधी येतो? केव्हा येतो? डेली. वी समटाइम्स गो फॉर हॉर्स रायडिंग. मी कधी कधी आम्ही कधी कधी समटाइम्स कधी कधी जातो. कुठं जातो? हॉर्स रायडिंगला. तर समटाइम्स, डेली हे काय झाले? ॲडवर्ब ऑफ टाईम. फोर्थ इज ॲडवर्ब्स ऑफ डिग्री. These adverbs tell us degree or extent to which something happened. They answer the question how much or to what extent. How much, किती जास्त. For example, the king was very kind. The king was very kind. राजा कसा होता? खूप दयाळू होता. खूप जास्त, खूप दयाळू होता. Very. He spoke quite angrily. He spoke, तो बोलला शांततेत. तो बोलला होता शांततेत. He spoke quite angrily. ओके. तर क्वाईट आणि व्हेरी हे दोघं काय आहे? ॲडवर्ब ऑफ डिग्री. नेक्स्ट इज ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. These adverbs tell us how many times an action or event takes. They answer the question how much. How much म्हणजे किती वेळा. How much, किती वेळा. फॉर एक्झाम्पल, आय ऑलवेज गो टू स्कूल बाय बस. मी नेहमी कुठं जातो? स्कूलला. कशाने? बसने. ऑलवेज. राधिका इज नेवर लेट टू हर क्लास. राधिका कधीही लेट होत नाही तिच्या क्लासला. तर ऑलवेज अँड नेवर, दीज वर्ड ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी.